या ठिकाणी ज्या धर्मस्थळीला उपासिका गेल्या होत्या त्या सर्वांकडून भंतीजीनं चिवरदान आणलेला आहे, अष्टपैस्कार आणलेला आहे. भंतींना बरेच काही जे वापरायच्या वस्तू असतात जसं की कोलगेट, ब्रश, सुई, धागा, चप्पल या ज्या वस्तू आहेत त्या त्यांनी त्या आणलेल्या आहेत. चिवरदान आणलेलं आहे, ते चिवरदान होईल. या ठिकाणी चिवरदान झाल्यानंतर प्रत्येकाने या ठिकाणी यायचं, बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं वंदन करायचं, अभिवादन करायचं. ज्यांना कुणाला दान द्यायचं, दान म्हणलं का ताण नाही घ्यायचा. दान हे आपल्यासाठी आहे, आपलं कुशल कर्म, आपलं पुण्यकर्म आहे. तुम्ही किती दिलेलं महत्व नाही, हलसामध्ये किती दिले याला महत्व नाही, पण कसं दिले याला महत्व आहे. काही काही लोक असा खिशात हात घालतात, मोठाल्या नोटा चालतात बाजूला करतात, बारीक नोट आली का पहिले पुढे करतात. त्याच्यात फाटकी नोट असेल तर पहिले पुढे करतात, पन्नी चिपकली असेल तर पहिले पुढे करतात. माझ्याकडे 3-3.5 रुपये असे जमा झालेले आहेत, ते कुठेच चालत नाही. असं फाटक्या नोटा दान देऊन त्याचा काही लाभ होईल का? आमच्या औरंगाबादच्या बस स्टँडला बघा, एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे वैजापूर तालुका, आणि औरंगाबादच्या बस स्टँडला ना वैजापूरला जाणारी गाडी लागली आणि गाडीला बस स्टँडला लागली आणि आजूबाजूला ते कोणी गोळ्या, बिस्किट, पाण्याच्या बाटल्या वगैरे विकत बसतात आहे की नाही. आणि गाडी तेवढ्या धक्कू लागली आणि ते गोळ्या, बिस्किट वाले, पाण्याच्या बाटल्या वगैरे अशा मोठमोठ्याने आरडू ते बाटल्या विकू लागले. पाणी, थंडा पाणी आणि कोणी ते बरफ गोळा आहे ना, कोणी लेमन गोळी आहे नाही. तर तेवढ्यामध्ये ते वैजापूरला जाणारी गाडी बसली आणि त्या वैजापूरच्या गाडीच्या पाठीमागच्या खिडकीमध्ये एक माणूस बसला आणि त्या माणसाची फाटकी नोट चालतच नव्हती कुठं. आता ती नोट चालवायची, त्या कुठल्याही दिवसाचा प्रयत्न करायचा पण ते चालवायची कुठं, त्यानं डोकं लढवलं आणि गाडी निघू लागली. त्या गाडीच्या पाठीमागच्या खिडकीमध्ये बसला आणि तेवढ्यामध्ये पेपरवाला आला. पेपर आणि त्या पेपरवाल्याला त्याला गाडीतून आवाज दिला, अरे पेपरवाला इकडे ये म्हणे आणि पेपर दे म्हणे. त्यानं गाडीतून नोट दिली आणि त्यानं गाडीतून खालून पेपर दिला. तेवढ्या गाडी पाठीमागे धकली, रिवर्स झाली, धकली गाडी. आणि तो गाडीतून काय म्हणतो, बघ बेटा म्हणे कुठेच नोट चालत नव्हती, मी तुझ्याकडे चालवली नाही. तो पेपरवाला काय म्हणतो, हा आजचा पेपर नाही म्हणते, हा जुना कालचा शिळा पेपर आहे म्हणतो. पेपर हातचा पेपर नाही म्हणतो, हा शिळा पेपर आहे म्हणतो. ते असं होते बघा, तुम्ही असं केलं का तसं होते, तुम्ही असं केलं का तसं होते, आहे की नाही. तर प्रिय सज्जनो, तुम्ही किती दिल्याला महत्व नाही, कसं दिल्याला महत्व आहे. अशामध्ये 1 रुपया का होईना पण श्रद्धेनं द्या, 10 रुपये का होईना पण श्रद्धेनं द्या, शुद्ध अंतःकरणातून द्या, निर्मळ अंतःकरणातून द्या आणि आपलं केलेलं दान हे आपल्यासाठी फलदायी ठरत असते. त्याच्यामध्ये कुठं चालतच नाही म्हणून द्यायचं, लोकांना दिसलं पाहिजे म्हणून द्यायचं, माईक मध्ये पुकारायचं म्हणून द्यायचं, त्याच्यामध्ये गाजावाजा करून दान द्यायचं नाही. या हाताने दिलं तर या हाताला माहीत झालं नाही पाहिजे म्हणतात, त्याला म्हणतात गुपित दान, आहे की नाही. गुपित दान हे श्रेष्ठ दान असते, श्रद्धेचं दान श्रेष्ठ दान असते. आणि मग श्रद्धेनं ज्यांना कुणाला दान द्यायचं त्यांनी या ताटामध्ये दान ठेवायचं, वंदन करायचं. सर्वांचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येकाला सूचना आहे की या ठिकाणी भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी समस्त गावकऱ्याकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आणि महिलांना सूचना आहे की आपण चिवर घेऊन समोर यावं. ज्या ज्या महिला धम्मसहलीला आल्या होत्या त्या महिलांनी समोर यायचं आहे. चप्पल आणलं का राहू ते रूमात तिथं ठेवा आपलं चप्पल आणलं का ते द्वारा ते
हा असं हा इकडं आजीबाई इकडून या हा बाजूला बोला इमाम भिक्खू संघस्य शिवरं अर्थपरिकारं फलहारं अर्थदानं देमं द्वितीयंपि इमाम भिक्खू संघस्य शिवरं अर्थपरिकारं फलहारं अर्थदानं देमं तृतीयंपि इमं शिवरं भिक्खू संघस्य अर्थपरिकारं फलहारं अर्थदानं देमं भंतेजी आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून समस्त गावकऱ्याकडून भिक्खू संघास शिवरदान अष्टपरिष्कार फलदान आर्थिक दान देत आहोत। या दानाचा भिक्खू संघाने स्वीकार करावा अशी आम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करतो। दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सबे बुद्धा बलपत्ता पच्चकानञ्च यं बलम् अरहन्तानञ्च तेजेनं रक्षं वन्दामि सब्बसो बोला साधु 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 खाली प्रभा वंदन करा। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अशा पद्धतीने समस्त गावकऱ्यांकडून महिला मंडळाकडून भिक्खू संघाला शिवरदान अष्टपरिष्कार फलदान आर्थिक दान देऊन महान असं कुशल कर्म सत्कर्म पुण्यकर्म केलं। सर्वांच्या प्रती मंगलकामना सर्वांच्या प्रती खूप खूप आशीर्वाद मंगलकामना। हे चिवर इथे टेबलवर ठेवा। ज्यांना ज्यांना वंदन करायचं त्यांनी वंदन करा। ज्यांना दान द्यायचं या चिवरावर दान ठेवा। हे चिवरा ताटवर ठेवा। आई हे चिवरा ताट ठेवा। सर्वांना त्याला भिक्खू दान द्यायचं तर दान द्या। आई ताट काढून ठेवा चिवरा ताट।